शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रतिबंधित 4000 किलो मांगूर मासा जप्ती कारवाई करण्यात आली। यामध्ये एकूण 29 लाख रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सोमनाथ घरगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस यांना शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याकामी पथकास रवाना केलं। नमूद पथक हे 3/3/2026 रोजी शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। केंद्र सरकारने प्रतिबंधक केलेले मांगूर मासे भरून नगर मनमाड हायवे रोडवरील निमगाव बायपास रोड चौक येथून जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, सागर काळे व पोलीस अंमलदार यांना बोलावून घेऊन निमगाव बायपास रोडवर सापळा रचून ट्रक ताब्यात घेतला। ट्रकमध्ये खात्री केली असता ट्रकचे केबिनमध्ये प्रतिबंधित मांगूर मासे असल्याचे आढळून आले। ट्रकमध्ये मिळून आलेल्या इस्मांना त्यांचे नावगाव विचारले असता इस्मांना ताब्यात घेऊन पोलिसांनी ताब्यातील इस्मांकडे त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या मांगूर मासे कुठून आणले आणि कोणाकडे घेऊन जाणार आहेत याबाबत विचारपूस करता सदरचे मासे हे याने पश्चिम बंगाल येथून भरून दिलेले असून ते खोपोली मुंबई येथे नेणार असल्याची माहिती दिली। त्यानंतर पथकाने प्रतिबंधक मांगूर माशाने भरलेला ट्रक खात्रीकामी शिर्डी पोलीस ठाणे येथे नेऊन मत्स्य विकास अधिकारी प्रतीक्षा सुधाकर पाटेकर यांच्याशी संपर्क करून ताब्यात घेतलाय। तर यामध्ये एकूण 4 लाख रुपये किमतीचे मासे व 25 लाख रुपये किमतीचा एक ट्रक असा एकूण 29 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील कारवाई पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।